नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. क्वांटम तंत्रज्ञानाने येत्या काळामध्ये सगळं जग बदलणार आहे. सध्या आपण जे कम्प्युटर वापरतो ते खेळणी वाटतील अशा प्रकारचे क्वांटम कॉम्प्युटर येत्या काही वर्षामध्ये तुमच्या आमच्या हाती येणार आहेत. सध्याच्या कॉम्प्युटरच्या तुलनेमध्ये इतकंच काय, सध्याच्या सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेमध्ये सुद्धा हे क्वांटम कॉम्प्युटर अत्यंत वेगवान असतील. त्यामुळे तुमचा अत्यंत जटिल आणि किचकट असलेला पासवर्ड काही सेकंदामध्ये क्रॅक करता येईल. इंटरनेटचा वापर करून तुम्ही सध्या जे संवाद करता, जे कम्युनिकेशन करता, ते सगळं कम्युनिकेशन धोक्यात येईल. याचा परिणाम अत्यंत भयंकर असेल. याच्यामुळे तुमचं अर्थकारण, तुमचं संरक्षण, तुमची गोपनीयता सगळंच धोक्यात येणार आहे. आणि याला उत्तर म्हणजे क्वांटम कम्युनिकेशन. अमेरिका आणि चीन या देशांनी या क्षेत्रामध्ये यापूर्वीच खूप मोठी मजल मारलेली आहे. भारताने नेहमीप्रमाणे या क्षेत्रात सुद्धा उशिराने सुरुवात केली, परंतु आपण जी पावलं टाकतोय ती अत्यंत दमदार आहेत. भारताने 1000 किलोमीटरच्या क्वांटम कम्युनिकेशनचा प्रयोग यशस्वी केलेला आहे. भारतात झालेली ही क्वांटम क्रांती आहे, हे अत्यंत महत्वाचं असं पाऊल आहे. सगळ्या जगामध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा जो पसार आहे तो वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर क्वांटम कम्युनिकेशनचं तंत्र नसेल तर तुमची श्रीमंती, तुमचं संरक्षण सगळंच तकलादू ठरेल, तात्पुरतं ठरेल. तुमचा देश असा एक गड बनेल ज्या गडाला तटबंदी नाहीये, ज्या गडाला बुरुज नाहीयेत आणि ज्या गडाला भक्कम दरवाजे सुद्धा नाहीयेत. आणि त्यामुळेच क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, क्वांटम कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये भारताने जे पाऊल उचललं आहे त्याच्यामुळे आपल्या देशाभोवती जी तटबंदी आहे ती अधिकच मजबूत झालेली आहे, भक्कम झालेली आहे. ज्या काळामध्ये अमेरिका, चीन आणि युरोपियन युनियनने क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मजल मारली होती, त्या काळामध्ये भारत या क्षेत्रामध्ये रांगत होता. आपण 2019 पासून छोटी छोटी पावलं टाकायला सुरुवात केली. 2023 मध्ये मोदी सरकारने नॅशनल क्वांटम मिशन जाहीर केलं, परंतु त्यानंतर मात्र आपण जी घोडदौड सुरू केली त्याला काही तोड नाहीये. आत्ता आपण जो टप्पा गाठलाय तो टप्पा गाठण्यामध्ये एका स्टार्टअपने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. Q&N लॅब्स हे त्या स्टार्टअपचं नाव. नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गतच या स्टार्टअपने 1000 किलोमीटरचं क्वांटम कम्युनिकेशन यशस्वी करण्याचा प्रयोग साकार केलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सचिव डॉक्टर अभय करंदीकर यांनी या यशाला शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणाले की क्वांटम कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये हे यश म्हणजे मैलाचा दगड आहे आणि आपण जे 2000 किलोमीटरच्या क्वांटम कम्युनिकेशनचं लक्ष ठेवलेलं आहे त्या मार्गावर आपण या यशानंतर अग्रेसर झालेलो आहोत. DRDO, दिल्ली IIT, मद्रास IITने या क्षेत्रातले सुरुवातीचे प्रयोग केले. या क्षेत्रामध्ये भक्कम पाया निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रावर वर्चस्व असणं अत्यंत गरजेचं होतं, कारण जर तो वर्चस्व नसेल तर ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीच्या काळामध्ये तुम्ही रथहीन आणि शस्त्रहीन असल्यासारखं होतं. आपण तसे प्रयत्न केले, ते प्रयत्न यशस्वी झालेले दिसतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा उपग्रह क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला डिजिटल संवादाची गरज भासते आणि हा डिजिटल संवाद जर सुरक्षित नाहीये तर तुमच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार? हे विशेष करून तेव्हा महत्वाचं आहे जेव्हा चीन हा तुमचा शेजारी देश आहे, एक असा देश ज्याने क्वांटमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे, खूप मोठी झेप घेतलेली आहे. चीन या क्षेत्राचा दादा बनलेला आहे. अमेरिका सुद्धा मागे नाहीये. अमेरिकेमध्ये IBM, गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्या क्वांटम चिप बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी क्वांटम कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. आजच्या जगामध्ये हॅकिंगची झळ सर्वसामान्य माणसाला बसते. हॅकिंगचा उपद्रव गंभीर झालेला आहे. सायबर क्राईमचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. कल्पना करा की तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये आहेत आणि तुमचा पासवर्ड चोरीला गेला. तुमचं काय होऊ शकेल? म्हणजे एक क्षण तुम्ही असं म्हणाल की माझ्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये आहेत आणि पुढच्या क्षणी तुम्हाला असं म्हणावं लागेल की माझ्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये होते. ही फक्त सामान्य व्यक्तीची कथा नाहीये. संस्था असो किंवा सरकार, सगळ्यांना हे लागू आहे. कंपन्यांना सुद्धा हे लागू आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या पॉवर ग्रीडवर, आपल्या बँकिंगवर, संरक्षणाच्या विविध उपक्रमांवर, इस्रोवर, DRDOवर अनेक सायबर अटॅक झालेले आहेत. हे सायबर अटॅक आपण उधळून सुद्धा लावलेले आहेत, परंतु तुमचा डेटा असुरक्षित झालेला आहे ही बाब मात्र खरी आहे. शत्रूचा हेतू काय असतो सायबर अटॅकच्या मागे? एकतर तुमचा डेटा चोरणं किंवा तो नष्ट करणं किंवा तो भ्रष्ट करणं. सध्या यापासून रक्षण करण्यासाठी आपण जे इन्क्रिप्शन वापरतो, जी सांकेतिक भाषा वापरतो, ती सांकेतिक भाषा अल्गोरिदमवर आधारित आहे, ती भाषा गणितावर आधारित आहे. परंतु हे जे अल्गोरिदम आहे ते पुरेसं नाही, हे आता लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा डेटा जर सुरक्षित ठेवायचा असेल तर तुम्हाला क्वांटम कम्युनिकेशनची आवश्यकता आहे, तुम्हाला क्वांटम तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. सध्या क्वांटम चिपवर, क्वांटम कम्प्युटरवर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुरू आहे. जेव्हा हे क्वांटम कॉम्प्युटर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतील आणि सर्वसामान्यांच्या हातामध्ये येतील तेव्हा परिस्थिती काय असेल याचा विचार करा. सध्याच आपला डेटा अत्यंत असुरक्षित झालेला आहे. जेव्हा क्वांटम कॉम्प्युटर येतील, जे कम्प्युटर आजच्या कम्प्युटरच्या तुलनेमध्ये
हजार पटीने नाही लाखो पटीने वेगवान असतील. म्हणजे आज जो कोड क्रॅक करायला आपल्या सुपर कॉम्प्युटरला हजारो वर्ष लागतील, तो कोड क्रॅक करायला क्वांटम कॉम्प्युटरला काही मिनिटच लागतील. त्यामुळे तुम्ही याच्या वेगाची आणि क्षमतेची तुम्ही कल्पना करू शकता. आपण सध्या ज्या जगामध्ये जगतो त्या जगामध्ये आपण जे निकष लावतो ते निकष क्वांटमच्या दुनियेला लागू होत नाहीत. समजा तुम्ही एक नाणं आकाशामध्ये उडवलं, ते जमिनीवर येईल तेव्हा तुम्ही एकतर काटा म्हणाल किंवा तुम्ही छापा म्हणाल, दोघांपैकी एक काहीतरी होईल. परंतु क्वांटमच्या दुनियेमध्ये एकाच वेळी काटा सुद्धा संभव आहे, एकाच वेळी छापा सुद्धा संभव आहे. म्हणजे दोन शक्यता एका वेळी संभव आहेत. सध्या आपण जे निकष वापरतो त्यानुसार एकतर काटा येईल किंवा छापा येईल, परंतु क्वांटममध्ये या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आपलं जीमेल अकाउंट असो, आपलं बँक अकाउंट असो किंवा आपलं कोणतेही ॲप असो, ते सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा तुम्हाला पासवर्ड वापरायचा असतो. हा पासवर्ड जो असतो त्याच्यामध्ये काही अक्षर असतात, काही आकडे असतात. म्हणजे तुम्ही ABCDEF वापराल किंवा तुम्ही हॅशटॅग वापराल, तुम्ही स्टार वापराल, या चिन्हांचा, आकड्यांचा आणि अक्षरांचा एकत्रित वापर करून आपण आपला पासवर्ड तयार करतो. हा पासवर्ड क्रॅक करता येतो, परंतु क्वांटम मेसेजिंगमध्ये, क्वांटम कम्युनिकेशनमध्ये जे पासवर्ड असतात, जी क्वांटम की बनवली जाते, त्याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये अस्तित्वात असलेल्या काही पदार्थांचा वापर होतो, जसं फोटॉन आहे. फोटॉनचा वापर करून अशा प्रकारचे पासवर्ड वापरले जातात, अशा प्रकारची क्वांटम की वापरली जाते आणि ही हॅक करणं अशक्य असतं. आपण जेव्हा क्वांटम तंत्रज्ञानाबद्दल बोलतो, आपण जेव्हा क्वांटम कम्युनिकेशनबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला क्वांटम म्हणजे काय समजून घेण्याची गरज असते. क्वांटम म्हणजे कोणताही पदार्थ आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा सगळ्यात जो शेवटचा आणि छोटासा पार्ट असेल त्याला क्वांटम म्हणतात. उदाहरण देतो, आपण प्रकाश पाहतो, प्रकाश किरणांनी बनलेला आहे, अशा प्रकारचा सिद्धांत काही लोकांनी ठेवला. काही लोकांनी सिद्धांत ठेवला की प्रकाश कणांनी बनलेला आहे. नंतर एक संशोधन समोर आलं ज्याच्यामध्ये असं स्पष्ट झालं की प्रकाशामध्ये तरंग सुद्धा आहेत आणि प्रकाशामध्ये कण सुद्धा आहेत. आणि प्रकाशाचे हे सगळ्यात छोटे जे कण असतात त्याला फोटॉन म्हणतात, ज्याचा वापर क्वांटम की निर्माण करण्यासाठी केला जातो. क्वांटम कम्युनिकेशन बद्दल मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि अगदी थोडक्यात समजावून सांगतो, परंतु त्याच्यापूर्वी क्वांटम कम्युनिकेशनची तुम्हाला गरज का भासली हे समजून घेण्याची गरज आहे. क्वांटम कॉम्प्युटर अजून दूर आहेत, म्हणजे टप्प्यात आहेत, परंतु ते येऊ घातलेले आहेत. येते काही वर्षामध्ये ते येणार आहेत, परंतु सध्या ते अस्तित्वात नाही आहेत. सध्या त्याच्यावर काम चालू आहे, सध्या त्याच्यावर संशोधन सुरू आहे. तरी सुद्धा तुमचा डेटा असुरक्षित आहे. मग जेव्हा सध्याच्या कॉम्प्युटरच्या तुलनेमध्ये हजारो पटीने वेगवान असलेले क्वांटम कॉम्प्युटर येतील, तेव्हा तुमचा पासवर्ड आणि तुमचा डेटा सुरक्षित राहील का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे सध्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला काम करून उपयोग नाहीये. तुम्हाला वेगळी चौकट मांडावी लागणार, तुमच्या डेटाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करावे लागणार आणि त्याच्यातून एक क्वांटम कम्युनिकेशनचं जे तंत्र आहे ते निर्माण झालेलं आहे. डेटा इज ऑइल असं अलीकडे म्हटलं जातं. इराणचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा आखातातल्या अनेक डेटा सेंटरवर इराणने हल्ला केला, कारण डेटा ही आजच्या काळाची गरज आहे. डेटा हा परवलीचा शब्द आहे आणि या डेटाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण डेटाला कधी नव्हे असा धोका निर्माण झालेला आहे. हा धोका हॅकिंगचा आहे, हा धोका सायबर हल्ल्याचा आहे आणि त्याच्यातूनच क्वांटम कम्युनिकेशन हे प्रकरण सुरू झालं आणि आता त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम होताना दिसतंय. क्वांटम कम्युनिकेशनमध्ये तुम्ही फोटॉनचा वापर करता. फोटॉनचा वापर करून आधी तुम्ही क्वांटम की बनवता आणि त्याच्यामध्ये तुमचा मेसेज एन्क्रिप्ट करता. क्वांटम कम्युनिकेशन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला फोटॉनचं बिहेवियर, फोटॉनची वर्तणूक, फोटॉनचे एकमेकांमध्ये असलेले संबंध समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही सलमान खानचा जुडवा पाहिला असेल, 2 जुळ्या भावांची कथा आहे. याच्यामध्ये जर एका जुळ्या भावाला फटका दिला तर बळ उठतात दुसऱ्या जुळ्या भावाच्या अंगावर. फोटॉनमध्ये अशाच प्रकारचा संबंध असतो. जर तुम्ही एकाला छेडाल तर त्याचे परिणाम दुसऱ्यावर होत असतात आणि हा जो फोटॉनचा गुणधर्म आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये इंटँगलमेंट म्हणतात, याच गुणधर्माचा वापर करून हे क्वांटम कम्युनिकेशन तयार करण्यात आलेलं आहे. जर एका फोटॉनला छेडलं तर दुसऱ्यावर प्रभाव पडतो. त्याच्यामुळे हा मेसेज जाताना जर कोणी इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते फोटॉन छेडले जातात आणि एक अलर्ट निर्माण होतो, ज्या अलर्टमुळे संबंधित दक्ष होतात. त्यांच्या लक्षात येतं की आपल्या मेसेजमध्ये काहीतरी छेडछाड होते आणि या मेसेजचं जे हॅकिंग आहे ते टळतं. जेव्हा क्वांटम मेसेजिंगमध्ये छेडछाड होते तेव्हा तो मुळात मेसेजच नष्ट होतो, कारण फोटॉनमध्ये छेडछाड केल्यामुळे आपोआप त्याचा परिणाम त्या मेसेजवर होतो आणि मेसेज पूर्णपणे नष्ट होतो. याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो मेसेज आहे तो दुसऱ्याच्या हाती पडू शकत नाही, पूर्णपणे सुरक्षित राहतो. तो त्यांच्यापर्यंतच पोहोचतो ज्यांच्यापर्यंत तो पोहोचणं अपेक्षित असतं आणि तो त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचत नाही ज्यांच्यापर्यंत तो पोहोचू नये अशी संबंधिताची इच्छा असते. क्वांटम कम्युनिकेशनच्या दुनियेमध्ये आपण खूप उशिरा पाऊल टाकलं, परंतु आपण जी प्रगती करतोय ती अत्यंत वेगवान आहे. 2019-20 मध्ये आपण क्वांटम कम्युनिकेशनला सुरुवात केली, म्हणजे हा प्रयोग सुरू झाला.
2022 मध्ये आपण 100 किलोमीटरच्या क्वांटम कम्युनिकेशनचा जो प्रयोग आहे तो यशस्वी केला. 2023 मध्ये आपण 300 किलोमीटरचा प्रयोग यशस्वी केला. आपण उपग्रहाद्वारे क्वांटम कम्युनिकेशनचा प्रयोग सुद्धा याच वर्षी केला आणि आता 2026 मध्ये आपण 1000 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो आपण गाठलेला आहे आणि आपलं लक्ष आहे 2000 किलोमीटरचा टप्पा गाठणं. पूर्वी जे सायबर अटॅक होते ते युद्धाच्या किंवा संघर्षाच्या काळामध्ये होत असत, परंतु आता ते कधीही होतात. आणि या सायबर अटॅकमुळे तुमचे ड्रोन, तुमचे क्षेपणास्त्र, तुमचे उपग्रह, तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही सुरक्षित नाहीये. आणि याच्या संदर्भात माहिती जर शत्रूच्या हाती गेली तर तुमचा विनाश अटळ आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधीच तुम्ही पराभूत होता. त्यामुळे ही माहिती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि क्वांटम कम्युनिकेशन हे अशा प्रकारचं कवच बनलेलं आहे, ज्या कवचामुळे ही सगळी माहिती अत्यंत सुरक्षित राहू शकते आणि त्याच हातांमध्ये राहू शकते ज्या हातांमध्ये असणं अपेक्षित असतं. सध्याचं जग हे डिजिटायझेशनचं जग आहे आणि याचे फायदे जसे तुम्हा आम्हाला आहेत तसे ते हॅकर्सना सुद्धा आहेत. तुमच्या बँकिंग सिस्टीमचं पूर्ण डिजिटायझेशन झालेलं आहे. शेअर बाजार असो, UPIचा प्लॅटफॉर्म पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तेल आणि गॅसच्या पाईपलाईन, तुमची टेलिकॉम सिस्टीम, तुमचे उपग्रह, गुप्तचर यंत्रणांचे जे तुमचे संवाद असतात, मेसेजचं देवाणघेवाण असतं, त्याचं जर हॅकिंग झालं तर तुमच्या देशाची परिस्थिती काय होईल? तुमच्या देशाला गुडघ्यावर आणणं शत्रूला सहज शक्य होईल. सायबर युद्ध हे अशा प्रकारचं युद्ध आहे की ज्या युद्धाचे हादरे तर बसत नाहीत, परंतु त्याचे परिणाम एखाद्या अणुबॉम्बपेक्षा कमी नसतात. क्वांटम कम्युनिकेशनचं महत्त्व प्रचंड आहे. ही ताकद आज अमेरिका, चीन आणि युरोपकडे असताना भारताकडे ती नसणं भारताला अजिबात परवडणारं नाहीये. चीन गेली अनेक वर्ष, जवळजवळ दशकभर या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2016 मध्ये चीनने आपला पहिला क्वांटम उपग्रह अवकाशामध्ये पाठवला. 2023 मध्ये चीनने बीजिंग शांघाय अशी क्वांटम फायबर लिंक टाकली. 2030 पर्यंत चीनला अशा प्रकारचं इंटरनेट देशामध्ये निर्माण करायचं आहे ज्याचा आधार पूर्णपणे क्वांटम कम्युनिकेशन हाच असेल. भारताकडे सुपीक मेंदूची अजिबात कमतरता नाही. आपल्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे. किंबहुना आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटने अमेरिका आणि युरोपचा विकास केलेला आहे. भारत या प्रांतामध्ये दमदार पावलं टाकताना दिसतोय आणि ही पावलं टाकणं अशासाठी आवश्यक आहे. भविष्यामध्ये भारताचा व्हेनेझुएला किंवा इराण होऊ नये म्हणून भारताने शक्ती अर्जित करणं अत्यंत आवश्यक आहे. क्वांटम कम्युनिकेशन हा या शक्तीचाच एक छोटासा भाग आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका, सबस्क्राईब करा बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.